फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो मी आज आहे गुजरातमध्ये आता आणि मला जायचं आहे घरी कोपोळीला, कारण आपला काम झालं आहे. तर सुट्टी झाली आहे. तर विषय काय, मी काम करून झालं आहे, माझं खाऊन झालं आहे, फिरून झालं आहे. ते कुठे कुठे गेलो आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आता मी जिथे आहे तो आहे सयाजी पार्क. ॲक्च्युली ह्या सयाजी पार्कमध्ये आहे ना, सयाजीराव झू, सयाजीराव म्युझियम, असं खूप काय काय आहे. खूप बघितलं आहे मी, मस्त आहे. काय म्हणजे बाहेरून बघितलं, गार्डन मस्त आहे. आणि आज होता थर्सडे, त्याच्यामुळे ना सगळं बंद आहे. थर्सडेला काहीच ओपन नसतं, सगळं बंद असतं. आणि विषय असा झाला आहे, आपली बस आहे 8:15 वाजता. तर 8:15 वाजता बसला जाऊ आणि आपलं काम आहे घरी जायचा. बसमध्ये बसलो पण निघू मस्तपैकी. तो फ्रेंड्स, मी तो व्हिडिओ काढतो आणि सगळेजण माझ्याकडे बघतात, कारण मी सध्या व्हिडिओ शूट करतो आहे आपल्या ॲक्शन 4मधून. आणि आपला फोन इथेच आहे, फोनमधून शूट करत नाही आता जेव्हापासून ॲक्शन 4 आल्या माझ्या हातात. तर काय, आणि गुजराती थाळी खाल्ली, एक नंबर मजा आली खायला. अनलिमिटेड 200 रुपयाची होती, पण टेस्ट चांगली होती. बाकी आता तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट बसमध्ये. माझा मित्र येईल, मित्राला सोडायला येणार आहे बसच्या इथे, तो इथलाच आहे गुजरातमधला. तर त्याला दाखवतो तुम्हाला काय काय विषय. सो फ्रेंड्स, मी चालू करणार आहे लंच माझं. सो काय लंच चालू करणार आहे, कारण मला लागलेले आहे खूप, कारण दुपारचे 2 वाजले. तर मग डायरेक्ट आलो थाळी खाण्यासाठी. गुजराती स्पेशल थाळी खेतेश्वरमध्ये. आणि चपातीची टेस्ट एकदम ओके. मला 3 भाज्या दिल्या, एक गुलाबजामुन दिलतात, एक ढोकळा दिलता, 2 ढोकळे दिलता, आणि त्यात 2 डाळ होते, एक पंजाबी डाळ होती, एक गुजराती डाळ होती. आपल्याला गुजराती डाळ खूप आवडते, तर मी घेतली, त्याला लावून मी खात होतो. कसा पुडवला, एक नंबर चव होती. सांबराची चव कशी असते तशी एकदम मस्त चव, जाम आवडली. चाटून पुसून खात होतो मी. तिथून एक भाऊ विचारायला येतो, काय पाहिजे तुला? राईस ना, गुजराती थाली एक नंबर. राईस कितना खाऊं? ज़्यादा खाने से पेट भर जाएगा. भावाने मला दिला राईस, आणि तो मग चालते विचारायला, बाई चपातीत होऊन गेले, एवढ्या चपात्या काढल्या. अरे बाई 5 चपात्या काढल्या, कमी काढल्या का? नुसतात अनलिमिटेड दिले म्हणजे चरत राहायचं का म्हशीसारखं? नाही ना. भावाची डाळ चव एक नंबर. भाई मी परत एकदा घेतली, भाई मला गुजरातची डाळ दे, एक नंबर लागते. मस्त आहे की डाळवर टाकली, डाळ भातावरती, आणि एकदम एकदम मस्त अशी टेस्ट. मी खाल्लं, एकदम मस्त जेवण होतं. जर तुम्हाला कधी खायचं असेल ना, तर खेतेश्वर म्हणून एक फूड चेन आहे, तुम्ही तिथे खाऊ शकता. मस्त. सो फ्रेंड्स, आता चाललो मी सयाजी पार्कमध्ये. ऑटो गेले, कारण मी आता वडोदरामध्ये असेल, बडोदामध्ये. काय काय नवीन काय काय आपल्याला काय माहीत नाही एवढं. सो फ्रेंड्स, आय एम हिअर नाव सयाजी बाग. सो मी आहे वडोदराच्या एकदम सेंटरमध्ये, ज्याचं नाव आहे सयाजी पार्क. सयाजी बाग हे सुद्धा बोलतात. खूप असं मस्त असं पार्क आहे, खूप मोठं पार्क आहे. त्यामध्ये म्युझियम आहे, झू आहे, आणि एक ट्रेन आहे, ट्रेनची पट्टी जी 4 बाजूने ट्रेन फिरत असते पार्कच्या. आणि हा मोठा हत्ती बाबा. आता आपलं लगच नाही, आज आलो ना, आज झू बंद आहे. आज थर्सडे आहे ना, गुरुवारी बंद असतो झू. काय लक रे, हे लक पण असा आहे ना, काय आतमध्ये काय बघू नाही शकत. आता काय विषय, चला दुसरीकडे जाऊ. सो फ्रेंड्स, मी लावला एकाला कॉल, ज्याचं नाव आहे देव. तो आहे वडोदरामधलाच प्रॉपर पोरगा. तो त्याला सर्व माहिती आहे काय, तर तो मला फिरवणार आहे, कारण मला खूप टाईम आहे माझ्या बससाठी. आता वाजलेत 5, 5:30, आणि माझी बस आहे 9:15, 8:30च्या आसपासची. हा आहे देव, ये बॉईज, येस. आणि आम्ही ज्या ब्रिजवर आहोत तो आहे अटल ब्रिज. एवढा मोठा ब्रिज आहे ना, हो संपतच नाही यार, जाम मोठा ब्रिज आहे खरंच. कॉलेज एरिया म्हणजे पीजी एरिया. हां काय, इथे नाईट लाईफ इथेच आहे का एरियामध्ये आता. इथनं सरळ गेलो पंड्या ब्रिज येतो. इथे सर्व आय टी वाले एवढे बिल्डिंगचे सरळ कचेरी जिल्हा कोल्हापूर. स्वामी
समोरचे मंदिर आहे. हे का? ठीक आहे, घे सगळीकडे घे. दर गुरुवारी आम्ही यायचो आधी, पण आपले मराठी लोक पुष्कळ येतात. आज गुरुवार आहे ना. काय? कोट, जुना कोट. अच्छा, तो मंगल बाजार गेट आहे. अरे भारी. चल मस्त आहे. नेहरीपुरा गेट म्हणतात त्याला. 10 पाणीपुरीवाले एकाच लाईनीमध्ये, काय धंदा असेल त्यांचा. 10 पाणीपुरी. हॅलो फ्रेंड्स, आणि हे तुम्ही समोर बघताय ही आहे महादेवाची एकदम सुंदर अशी मूर्ती, भव्य देवी, आणि तिच्यावर जे गोल्डन प्लेट दिसते ना ते रिअल गोल्डन प्लेटेड आहे मूर्ती, मस्त एकदम. सो फ्रेंड्स, आपला देव भावा हाय कर. देव आपल्याला फिरवते सध्या वडोदरा. कुठं आलो आता आपण? सूरसागर. इथं जरा मोमोज खाणार आणि शंकर महादेवाची मूर्ती बघा, गोल्ड प्लेटेड. खरं काय? सोन्याचं पाणी चढवलं. खरं सोन्याचं पाणी. किती आहे ना, किती खूप मोठी आहे ती. आणि आले सूरसागरला आणि इथं मोमोज खाणार. भूक लागली थोडी. बाई बघा मोमोज आले आपले. हा देव आपला मित्र खास गुजरातचा प्रॉपर माणूस भेटला आपल्याला, जो फिरवतो आहे आपल्याला गुजरात, सॉरी वडोदरा. आणि मोमोज मागवले, थोडा भूक लागली म्हणून. फ्रेंड्स, हे आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर वडोदरामध्ये, आणि ते फ्रेम लावलं अष्टविनायकाच्या. वाह मस्त. सो फ्रेंड्स, फायनली मी आलो आहे आपल्या अल्ट्रा लक्झरी नीता वोल्वो बसमध्ये. AC बस स्लीपर तिथं आपण बुक केल्याने आपण जाणार ह्या बसमधून बसून मुंबई कलंबोलीला. विषय गोल चर्चा गोळ्याना शेख. सो फ्रेंड्स, हा आपला कॅबिन छोटासा, खालची सीट भेटली आपल्याला. आता 2 बॅगा ठेवल्यात आपण इथे. आहे छोटंसं आहे पण ओके, सेपरेट आहे चांगलं आहे. नाही तर साईडला आहे ना दोघं तिघं झोपले तर आपल्याला जमत नाही. सेपरेट रूम भेटला तर जरा चांगला, प्रायव्हसी मॅटर्स प्रो. आता मस्त बघू, घरी जाऊयात. आणि बाहेर बघितलं सीन तुम्ही कसं होतं ते. आता मला आधी झोप तर नाही आली, कारण एक झोप काढलं मी त्या शिवाजी पार्कमध्ये. सयाजी पार्कमध्ये. सो फ्रेंड्स, माझ्यासोबत एक गोष्ट झाली ती तुम्हाला सांगतो. मी आता तुम्हाला सांगितलं बोर्डिंग पॉईंट. ॲक्च्युली ह्या नीता वोल्वोवाल्यांनी मला ड्रायव्हरचा पण नंबर होता आणि एक पिकअप मॅनचा पण नंबर होता. तर पिकअप मॅनला मी 3-4 वेळा कॉल केले, त्याने कॉल उचलला नाही एकही माझा. आणि त्याच्यानंतर मी ड्रायव्हरला कॉल केला तर मला बोलतोय कसा, आम्ही जे बोर्डिंग लोकेशन दिले तुम्हाला पांड्या ब्रिज तिथे येणार नाही, तुम्ही अमितनगरला या. ही काय बाजूगिरी आहे बाई. मी जी बोर्डिंग लोकेशन देणार तिथे जेवण थांबणार. एवढा झापला त्याला फोनवरती. मी बोललो भाई बघ, तुला यायचं असेल तर ये, नाही तर तिथं अर्धा तास थांब माझ्यासाठी. भाऊ काही विषय नाही, भाऊ थांबला माझ्यासाठी, पण त्याला जाम झापला मी. नीता वोल्वोवाल्यांना तुम्ही जे अशी जर चुकी करत असाल ना तर आधीच तुम्ही इन्फॉर्म केलं पाहिजे पॅसेंजरला की आम्ही ह्या लोकेशनवर येणार आहोत. तर आम्ही तिकडे जाऊन पांढरपेठला थांबलो. मग 10-15 अर्धा तास मी डायरेक्ट अमितनगरला नसतो गेलो. काय फालतूगिरी. बाकी आता चला, आता प्रवास बघू, एन्जॉय करू. आणि आता एक हॉल्ट आहे आपल्यामध्ये, त्या हॉल्टमध्ये थांबू. तिथे तर जेवण खाणं आपलं काय जे असेल ते बघूया. सो फ्रेंड्स, आता आलो आपण हॉटेलवरती आणि ही आपली बस आहे समोरची. बघा ही नीता जेव्हा साफ करतोय. बस खूप लागल्यात, खूप ट्रॅव्हल्स लागल्यात. आणि हा हॉटेल शमा थांबला इथे. 20 मिनिटाचा हॉल्ट आहे. काय विषय बघू काय खायचं. मला भूक तर लागली थोडी तर खाईल काहीतरी मी. सो फ्रेंड्स, मी जर बाहेर ट्रॅव्हल करत असेल तर मला हेवी जेवण आवडत नाही, मला लाईट जेवण आवडतं. तर मी ऑर्डर केली दाल खिचडी. स्पेशली मला जी दाल खिचडी आवडते ती कोकणमधली, आपल्या कोकणात एकदम मस्त असते यार. सो फायनली फ्रेंड्स, आपण पोहोचलो मुंबईमध्ये, अंधेरी. आपल्या विमानतळाच्या जवळच एकदम मस्त प्रवास झाला. आपलं झोप एकदम ताणून. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो फायनली मी पोचलो आहे मुंबईमध्ये, अंधेरीमध्ये पोचलो आहे. बघा वांद्रा कुर्ला सर्कल आलो आपल्या मुंबईमध्ये. आणि मस्त आहे की झोप झाले. पण मी सीट जी बुक केले ना ती एकदम लास्ट टायमाला बुक केले. एकदम मागची सीट भेटले. विषय काय, जाम हलते. झोपलो मी. झोपेमधून 5-6 वेळा तर उठलो आहे. कारण सीट आहे जाम असं, म्हणजे जाम टर्ब्युलन्स आहे मागच्या साईडला, कारण लास्ट एंडला बसलो आहे. बाकी ओके, हे एकदम जाड आहे ते पण ठीक आहे. फक्त लाईट लागत नाही, कामाचं नाही लाईट. हा तुझ्याकडे आपला
तर आता जाऊयात मस्तपैकी घरी ना. अजून एक तास लागेल आपल्याला कलंबोलीला जायला. कलंबोलीला जाऊन तिथून मग आपण डायरेक्ट भावा बोलू आपण. आता तिथून आपण काहीतरी करू विषय. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हा बघा आपली बस. ॲम्बियन्स चांगला आहे बसचा. छपला तर असं लागला तर. आता जरा वरची सीट आली बघायला. आता वरती बसायला आलोय. गाडी खाली झाली तर वरतून व्ह्यू मस्त आहे यार. आणि आम्ही इथे बसलो आणि हा आपला मस्त ॲम्बियन्स. सो फ्रेंड्स, फायनली मी पोहोचलो आहे कलंबोली सर्कलला. आणि मी आता आहे मॅकडोनाल्डमध्ये. मला यूज करायचं होतं वॉशरूम. मला व्हायचं होतं फ्रेश. सो मी आलो आणि मस्त फ्रेश झालो, ब्रश केलं आणि सगळं यूज करून घेतलं. फार आवाज यायला लागला बापा डेंजर. आणि त्यानंतर आलो मी बाहेर. काय 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 ऑर्डर करू. गर्दी तर खूप होती. काय होतं एवढ्या सकाळी कशाला येतात माणसं काय माहिती मॅकडोमध्ये काय द्यायला. आपल्याला गरज नाही. आपण एक कॉफी ऑर्डर केली मस्तपैकी. कॉफी घेणार आणि फ्रेश वाटणार. कारण कॉफीची एक सिप बसली ना का डायरेक्ट तरोताजा होऊन जातो माणूस. काय बोलता, बरोबर ना. पण त्या कॉफीच्या नादामध्ये एक चुकी झाली. मी कॉफी पिली आणि विषय झाला असा चटका बसताना माझ्या जिभेला. काय सांगू तुम्हाला रे, काय सांगू. बाय द वे, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओ. बाय.